every night, every night are we paradise, paradise seems so far away. Still try. हॅलो मित्रांनो, बरं का मित्रांनो, मी आहे आंध्र प्रदेशमध्ये. आंध्र प्रदेश विशाखापट्टणमपासून एक 200 किलोमीटर अंतरावर आहे. फेमस मंदिर आहे मित्रांनो. ते पण मला इकडं आल्यावर समजलं की असं हे मंदिर आहे तिथे. त्यामुळे मी ठरवलं की मी नक्की भेट देणार मंदिराला. मंदिराला गेलो, पोचोपर्यंत मंदिर जर ओपन असलं तर शुभ लाभच होऊन जाईल. नाही तर काय मग बाहेरूनच दर्शन घेऊन निघावं लागेल. कोणतं मंदिर आहे मित्रांनो, मी ते तुम्हाला तिथे गेल्यावरच सांगेन. ओके, सो सी यू. याच्या अगोदर पण मित्रांनो मी 2 मंदिरांना भेट दिली होती. ते तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, जरी बघितला नसेल तरी जाऊन बघा परत एकदा. आंध्र प्रदेशमधलंच एक मंदिर आहे सिंहाचलम म्हणून. भगवान विष्णूचं वराह अवतारमध्ये मंदिर आहे. फेमस मंदिर आहे. त्यानंतर मी गेलो होतो महाबलीपुरम. महाबलीपुरम कसं तिथं जे पांडव आहेत, पांडवांची तपश्चर्या वगैरे केलेली असेल. म्हणजे एकदमच चांगलं नक्षीकाम केलेलं प्लेस आहे. एक शोर टेम्पल पण आहे. शोर टेम्पल म्हणजे समुद्राच्या काठाला एक मंदिर आहे. विष्णू मंदिर आणि भगवान शंकराचं मंदिर. झालं असं की मित्रांनो, ते मंदिराचं काम पूर्ण न झाल्यामुळे ते मंदिराला पुजलं जात नाही, तिथं पूजा केली जात नाही. तिथं असे भरपूर लोकेशन्स आहेत तिथं पण महाबलीपुरममध्ये. तुम्हाला कधी चान्स भेटला जायचा तर तुम्ही नक्की भेट द्या. मला तरी मित्रांनो इकडे साऊथमध्ये फिरायला भेटते, त्यामुळे मी ठरवले की मी आलेलो आहे. ते तुम्हाला फेमस गाणं ऐकलं असेलच तुम्ही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, प्रथम अवतार दत्तगुरूंचे आला पिठापुरा. तर समजलं मित्रांनो मी कुठं आलो आहे. पिठापुरम, आंध्र प्रदेश. इथं श्रीपाद स्वामींचं पहिला अवतार जन्माला आलेला. त्यांचं पहिला अवतारांचा जन्म झालेला इथं. तर त्यांचं इथं घर होतं अगोदर. ते आता मंदिरामध्ये हे केलेलं आहे. तर त्याच मंदिराला भेट देण्यासाठी आपण चाललेलो आहे. हे मित्रांनो श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचं बर्थ प्लेस आहे. इथं तुम्हाला शिवा टेम्पल, पुरोहितिका माता मंदिर आणि गयासुराचे, म्हणजे इथं गयासूरची एक आख्यायिका आहे. ती तुम्ही गुगल केला किंवा मी पण सांगेन. गयासूर हा एक विष्णू भक्त होता आणि त्याचे म्हणजे त्यानं आपला स्वतःचा आकार एवढा मोठा केला होता की पिठापूरला त्याचे पाय आणि बिहारमधील गयामध्ये त्याचं डोकं, असं तो आराम करायचा. त्यामुळे पृथ्वीचा बॅलन्स बिघडत होता. म्हणून भगवान विष्णू आणि सर्व देवतांनी मिळून यज्ञ करायचं ठरवलं आणि यज्ञ करण्यासाठी 7 दिवसाचा कालावधी होता. तर गयासूरला सांगण्यात आलं की 7 दिवस उठायचं नाही म्हणून, म्हणजे निद्रा अवस्थेत राहायचं. पण त्याचा यज्ञ मोडायचा होता. त्यामुळं भगवान शंकरांनी कोंबड्याचं रूप घेऊन सकाळी बांग दिली. मग बांग दिल्यानंतर वाटलं गयासूरला की सकाळ झाली म्हणून तो उठला. तर अशा प्रकारे त्याचं यज्ञ संपायच्या अगोदरच तो उठल्यामुळे त्याचं यज्ञ भंग झाल्यामुळे त्याला शिक्षा भेटली की तू आता पिठापूरमध्येच राहणार. आणि गयासूर हा एक मोक्षप्राप्तीसाठी मानला जायचा. त्यामुळं आज पण इथं भरपूर लोक येतात, आपल्या पूर्वजांचं वगैरे पिंडदान करतात, त्यांना मोक्ष प्राप्त होते. हे आहे श्रीपाद वल्लभ स्वामींचं जन्मस्थळ. हे आतमध्येच आहे शक्तिपीठामध्ये. अतिशय मोहक असं दृश्य आहे. आणि हे औदुंबराचं झाड आहे. तुम्हारे लैंग्वेज में बताओ. अरे तुम्हारे लैंग्वेज में बताओ ना क्या है. मेड चेटू. दिस वन मेड चेटू.
మేడి చెట్టు స్వామివారు ఏ మేడి చెట్టు का अंदर आई मीन एरिया में भगवान. हे कुक्कुटेश्वर स्वामी टेम्पल आहे. हा मेन गाभारा आहे. इथं पूजा चालू होती त्यावेळी आम्हाला जायचा योग भेटला, पण व्हिडिओ काढायला अलाव नव्हतं, त्यामुळं मी व्हिडिओ बंद केला. कारण भटजी बोलले की हे इलिगल आहे. तर मित्रांनो, दर्शन झालेलं आहे. इथं श्रीपाद वल्लभ श्री दत्त स्वामींचं मंदिर आहे. तसंच कुक्कुटेश्वर टेम्पल आहे, म्हणजे भगवान शंकराचं पिंड आहे इथे. तेच काहीतरी त्याची आख्यायिका आहे, ते सांगेन मी तुम्हाला. तर मंडळी, आता आपण चाललो आहे श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचं जे मुख्य मंदिर आहे ते पाहण्यासाठी. पण होप ओपन असू दे. पण मित्रांनो, मंदिर बंद झालेलं आहे. 12 वाजून गेलेले आहेत. 12 ते 4 या दरम्यान मंदिराचे दरवाजे बंद होतात, गाभारा बंद असतो. तर तुम्ही तिकडे महाप्रसाद वगैरे चालू होता आम्ही गेलो तेव्हा, तर आम्ही महाप्रसादाचा लाभ घेतला आणि थोडं इकडे तिकडे फिरलो मंदिराच्या आवारातच. इथं बऱ्यापैकी मला मराठी माणसं भेटली. मराठी माणसं येतात इकडे भरपूर. तर मित्रांनो, मंदिर बंद झालेलं होतं, त्यामुळं आम्ही मंदिराच्या आवारातच बसलो थोडा वेळ. तिथे तुम्हाला दिसेल की इच्छापूर्ती औदुंबर वृक्ष आहे. त्या वृक्षाला आपली काय इच्छा असेल तर ते इच्छा मागतात, ती पूर्ण पण होते असं भक्तांचं समज आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. माझी तरी काही इच्छा नव्हती, त्यामुळे मी काय असं मागितलं नाही स्पेशली. मला इकडे यायला भेटलं हेच खूप झालं. अशा प्रकारे मित्रांनो दर्शन झालेलं आहे. अनफॉर्च्युनेटली एका मंदिराचं दर्शन नाही झालं. म्हणजे जे कार्यकाल श्रीपाद स्वामींनी जे कार्यकाल जिथे हे केलं ते मंदिर बंद झालं होतं. आम्ही पोचलो. हे स्थान आहे, तिथे भरपूर मंदिरं पण होती, त्यांचं पण दर्शन झालं. सगळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगेन मी, तरी व्हिडिओ पूर्ण बघा. आम्ही आता निघालो आहे पिठापूरवरून. तिथूनच एक जवळ अजून एक फेमस मंदिर आहे, अण्णावरम टेम्पल. हे स्वामी सत्यनारायणांचं टेम्पल आहे आणि हे जगातलं पहिलं मंदिर आहे म्हणतात, स्वामी नारायणांसाठी स्थापित केलेलं. इथून एक जवळच आहे, 25-30 किलोमीटर आहे. तर आम्ही बाय रोड जातो आहे सगळ्या. हम लोग जा रहे हैं अन्नावरम टेम्पल. हमारा बोनी भाई है हम लोग के साथ में, वही दिखाएगा, पूरा गाइड करेगा टेम्पल में घूमने के लिए. लोकल बंदा है तो उसका आवाज़ चलता है यहाँ पे. ఇప్పుడు మేము అన్నవరం సత్యదేవ టెంపుల్కి వెళ్తున్నాం. సత్యనారాయణ స్వామి టెంపుల్కి వెళ్తాం. సత్యనారాయణ బాలాజీ సమేత బ్రహ్మ స్వరీత టెంపుల్కి వెళ్తున్నాం. ఓకే.
हे मंदिर असं एकदम रत्नागिरी हिल्सच्या डोंगरामध्ये वसलेलं आहे. आणि मित्रांनो, आतमध्ये गेल्यानंतर मला व्हिडिओ वगैरे काय करता येणार नाही आहे. या मोबाईल अलाव नाही आहे, मोबाईल काउंटरला जमा करावं लागेल. तर हे बाहेरचं असं दृश्य, इकडं कल्याण मंडप वगैरे आहे. म्हणजे इकडच्या आजूबाजूची लोक लग्न वगैरे इथं करतात म्हणे मोस्टली. सत्यनारायण स्वामी माहीतच आहे, कोणत्या पण शुभकार्यासाठी आपण त्यांना पुजतो. तर इथं गर्दी असते भरपूर. आज तेवढी गर्दी नाही आहे, तर आमच्यासाठी चांगलंच आहे. सत्यनारायण टेम्पल मित्रांनो, हे बघा सनडाईल. याचा अर्थ काय समजला तुम्हाला? चला दाखवतो वरती गेल्यावर. हे आहे अण्णावरम टेम्पलमध्ये. हे जगातलं पहिलं सत्यनारायण टेम्पल आहे म्हणतात. काय दृष्टी हे आहे बघा मित्रांनो, काय व्ह्यू आहे. आणि हे मंदिर मेन वसलेलं आहे रत्नागिरी हिल्सच्या डोंगरामध्ये. साईडलाच इथं रिझर्वायर आहे, बघू शकता. आता बघितलं क्लिअर तर खाली बघू शकता जनावर वगैरे चरत आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट बघा इकडं मित्रांनो, मला दाखवायचं होतं. हे काय दिसतंय तुम्हाला मित्रांनो? इकडं सूर्य आहे, इकडे काहीतरी सावट पडले आहे. मित्रांनो बघा, हे टायमिंग दिसतंय इथं 2 वाजून 10 मिनटं होत आलेले आहेत. जसं जसं सूर्य मावळतीला जाईल तसं तसं इकडं घड्याळाचं हे बनवलेलं आहे, म्हणून त्याला सनडाईल म्हणून लिहिलेलं आहे खाली. सनडाईल. मंदिराचा मेन गाभारा आहे, त्याचा कळस आहे. हा मंदिर पूर्णपणे डोंगरात वसलेलं आहे. रत्नागिरी डोंगर आहे हा. बघा इकडे बघू शकता, धरण पण आहे, पाणी पण दिसतं. मंदिर मोठं आहे भरपूर. मित्रांनो, जर तुम्हाला वेळ मिळाला, चान्स मिळाला तर पिठापूरपासून थोड्याच अंतरावर आहे. 15-20 मिनटं, अर्धा तास लागेल जास्तीत जास्त. हे दोन्ही मंदिरं होऊन जातील. आपण कोणतंही कार्य करत असताना सत्यनारायणची पूजा करतो, तर किती महात्म्य आहे सत्यनारायण स्वामींना. त्यामुळं जरूर भेट द्या इकडे मित्रांनो. बरं मित्रांनो, पिठापुरम आणि अण्णावरम टेम्पल दोन्ही मंदिरांचं दर्शन झालेलं आहे. अण्णावरम टेम्पल अण्णावरम टेम्पल हे विशाखापट्टणमपासून एक अंदाजे 150 किलोमीटरवर आहे. हे तुम्ही बाय रोड येऊ शकता विशाखापट्टणमवरून. किंवा मग तुम्ही जर मुंबईवरून वगैरे येणार असेल तर ट्रेन इकडं सामलकोट किंवा पिठापुरम ही जवळची स्टेशन आहेत. तिथं उतरून तुम्ही ती दोन्ही मंदिरं करू शकता. पिठापुरम हे एक संस्थान आहे. इथं भरपूर मंदिरं होती. मेन कुकुटेश्वर टेम्पल म्हणून आहे. कुकुटेश्वर म्हणजे भगवान शिवचं टेम्पल आहे ते. त्याची आख्यायिका आहे, मी सांगेन तुम्हाला. ओके, तर व्हिडिओ पूर्ण बघा, समजेल तुम्हाला. आणि तुमचा प्रवास पण सुखकर होईल जर तुम्ही प्री प्लॅन करून जर मंदिराला आला तर. बरं मित्रांनो, फायनली मी माझ्या अकोमोडेशनवर पोचलेलो आहे. आणि तुम्हाला हे सांगायचं होतं की पिठापुरमला किंवा अण्णावरम टेम्पलला तुम्ही कसे पोचू शकता मुंबई पुण्यावरून वगैरे. तर मुंबईवरून 2 ट्रेन येतात मित्रांनो दिवसाला. एक LTT विशाखापट्टणम एक्सप्रेस आणि दुसरी आहे भुवनेश्वरला जाणारी कोणार्क एक्सप्रेस. दोन्ही गाड्यांचं टायमिंग सकाळी 7 वाजता निघते LTTवरून आणि दुसरी 10-10:30च्या दरम्यान काहीतरी टायमिंग आहे. तिथून तुम्ही
सामलकोट किंवा पिठापुरम असे 2 स्टेशन आहेत, जवळ स्टेशन आहेत. तिथं कुठे पण उतरू शकता तुम्ही. पिठापुरमला उतरलं तर चालेल, कारण दोन्ही ट्रेन तिथं थांबतात. जर तुम्ही कुठून दुसरीकडून येत असेल तर पिठापुरम हे छोटं स्थानक आहे, कारण तिथं ट्रेन थांबेल न थांबेल तर तुम्हाला सामलकोटलाच थांबावं लागेल. तिथून तुम्हाला जायला रिक्षा वगैरे भेटतात, रिक्षानं जाऊ शकताय किंवा स्पेशल असं काय रिक्षा किंवा बस वगैरे पण असतात. तसं तुम्ही जाऊन पिठापुरमचं दर्शन घेऊ शकताय. पिठापुरम हे एक संस्थान आहे. तिथं मित्रांनो भरपूर मंदिर आहेत, म्हणजे कुकुटेश्वर टेम्पल आहे, परत पुरोहितिका माता मंदिर आहे, परत तिथं श्रीपाद वल्लभ स्वामींचं जन्मस्थानचं ठिकाण पण आहे आणि तिथं त्यांनं जे कार्य केलं त्याने नंतरचं जे मंदिर आहे, मेन मंदिर जे बघायचं होतं मला, पण ते मी पोचेपर्यंत बंद झालं होतं मंदिर. 12 ते 4 ते 5पर्यंत ते बंद असते. तर हे 2 श्रीपाद स्वामींची 2 मंदिर आहेत म्हणजे तिकडे. आणि आहे म्हणजे तिथे गेल्यावर तुम्हाला एक भक्तिमय वातावरण बघायला मिळेल. आणि आपलं मोस्टली जे श्रीपाद स्वामींचं मंदिर आहे तिथं तुम्हाला 70 to 80% मराठी लोक दिसतील तिथं. म्हणजे बघा किती महती आहे, श्रीपाद स्वामींची महती किती आहे बघा. त्यांचं जो पहिला अवतार आहे तो इथं पिठापूरवरून जन्माला आलेला, म्हणून लोकांना म्हणजे इकडच्या पिठापुरमची महती आहे आणि त्यांना इकडं यायचं पण असतं आणि बघायचं पण असतं. तर तुम्ही असं येऊ शकता आणि बाकीचे काय तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच.